म्हात्रे, टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. खानापूर तालुक्यातील इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट येथे स्वराज्य कामगार युनियन स्थापन करण्यात आली. स्वराज्य कामगार युनियन फलकाचे अनावरण माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी इमॅजिका वर्ल्ड एंटरटेनमेंट येथील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. अंबोली हिरण्यकेशी येथे वन अनिर्णित जमिनीवरील अतिक्रमणे महसूल आणि वन विभागाने जमीनदोस्त केली. त्यासाठी पहाटेपासून 6 जेसीबींच्या साह्याने मोहीम राबवण्यात आली. यावेळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ती अतिक्रमणे जमीनदोस्त व्हावी यासाठी गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाला यश आले आहे. मडगाव येथील रवींद्र भवनात संगीत, नाटक आदी वर्ग सुरू करा अशी मागणी महिला नेत्या मिशेल रिबेलो यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. गोवा राज्यातील महिला दिन कार्यक्रमात महाराष्ट्रातील साधना सरगम यांच्यासह 2 गायिकांना बोलवण्यात आले. त्यामुळे गोवा राज्यातील लोर्ना, हेमा सरदेसाई, गावकर यांच्यासारख्या गाजलेल्या गायिकांचा घोर अपमान करण्यात आला आहे. रवींद्र भवनात वर्ग सुरू केले नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. I am shocked to hear about Mr. Rajendra Talak, the chairman of Ravindra Bhavan Margao. He has spoken on Women's Day celebrations. He is organizing a program with 4 singers, Anandi Joshi, Sadhana Sargam and Vaishali Samant. These 3 singers are from Maharashtra. What about our Goan singers? Why our very own Goan Nightingale, Lorna, is not invited? And we all know we have our own Hema Sardesai. Why she is not invited? What about other Goan singers? We all know that Goa is a state full of talent, and we Goans and even the women have ingrained talent in them. What about that? खोपोली पाली मुख्य महामार्गावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या पुलावरील कॉन्क्रिटीकरण वाहून गेले आहे. त्यामुळे बाहेर आलेले स्टील स्पष्ट दिसत आहे. या प्रश्नाकडे संबंधित ठेकेदार आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.